श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा काँग्रेस भवन येथे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचा करण्यात आला सत्कार। 5 लाख वृक्ष लागवडीच्या संकल्पासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आयुक्तांनी केले आवाहन। जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा संपन्न आणि मोची चर्मकार समाज विद्यार्थी पालक संमेलन व शिक्षण संस्कार परिसंवाद शिबिर संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे लोकसभा मतदारसंघातून अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांनी महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे यांचा पराभव करीत ऐतिहासिक विजय मिळवला। त्यानिमित्त धुळे शहरातील काँग्रेस भवन येथे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला। धुळे लोकसभा मतदारसंघातून अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत डॉक्टर शोभा बच्छाव यांनी भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांचा पराभव करीत ऐतिहासिक विजय मिळवला। त्यानिमित्त बुधवारी धुळे शहरातील काँग्रेस भवन येथे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव युवराज करंकाळ, शहर अध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन, हाजी साजिद अन्सारी, साबीर बंगालवाले, आलोक रघुवंशी, विलासराव पाटील, गोपाल अन्सारी, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, हेमा हेमाडे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा उषा पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित भोसले, जोसेफ मलबारी, भावना गिरासे, विजू पाटील, दरबारसिंग गिरासे, पप्पू सहाने, भगवान कालेवार, बाबा आतेकर, हरिश्चंद्र लोंढे, सुरेश बैसाने, मधुकर बैसाने, विजय वाघ, अविनाश पाटील, मच्छिंद्र एरडावकर आदी उपस्थित होते। काउंटिंग काल संपलेला आहे आणि मला हा जो काही विजय आहे हा विजय माझा नसून सर्व मतदार बांधवांचा विजय आहे। कारण मी महाविकास आघाडीची उमेदवार या नात्याने मला उमेदवारी मिळाली आणि सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे जेवढेही घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांनी मला अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मदत केली आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही 6 विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये शेतकरी बांधव असेल, त्याचप्रमाणे मुस्लिम बांधव असेल, त्याचप्रमाणे महिला असतील, आदिवासी दलित बांधव, त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीचे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, आम आदमी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन गटाचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक या निवडणुकीमध्ये मला मदत केलेली आहे। आणि संपूर्ण 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर BJP सरकारने सत्तेत येण्यापूर्वी ज्या ज्या काही घोषणा केल्या होत्या त्याची कुठलीही पूर्तता केली नाही। मग तो रोजगारीचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे संपूर्ण देशामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण केलं। शेतकरी बांधवांना जो शब्द दिला होता की तुमची संपूर्ण कर्जमाफी करू, तुमच्या जे काही शेतीमाल आहे त्याला दुगणा भाव देऊ, ते कुठलंही त्यांनी केलेलं नाही। आणि कापूस उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, धान्य उत्पादक शेतकरी असेल, त्यांच्या कुठल्याही मालाला भाव नसल्यामुळे सगळ्यांनी ठरवून घेतलं होतं की यावेळी परिवर्तन हे करायचं आहे। आणि जे काही अराजकता संपूर्ण देशामध्ये वाढली होती आणि त्याच्यामध्ये आमचे नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडो न्याययात्रा केली। संपूर्ण देश त्यांनी त्या ठिकाणी पायी फिरलेला आहे आणि सगळे शेतकरी, कष्टकरी, मुस्लिम बांधव, महिला, युवक, आदिवासी आणि आघाडीचे म्हणजे वंचित समाजाचे सर्व पदाधिकारी सगळ्यांचं म्हणणं त्यांनी जाणून घेतलं आणि एक न्यायपत्र त्या ठिकाणी तयार केलं। जो काही जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये 5 न्याय आणि 25 भरोसे दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याचा परिणाम संपूर्ण देशात झाला आणि या मतदारसंघात देखील झाला। आणि पुढची भूमिका काय राहील? आणि मला एक ठिकाणी सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये जो काही विजय मला मिळालेला आहे तर धनशक्ती विरोधामध्ये जनशक्ती आहे आणि या जनशक्तीचा हा विजय आहे। या पुढची जी काही माझी भूमिका आहे तर जे शब्द मी प्रचाराच्या वेळी सर्व मतदारसंघामध्ये नागरिकांना, जनतेला, कार्यकर्त्यांना मी दिलेले आहेत ते सर्व मी पाळणार आहे। त्यांची जी काही कामं आहेत, जे काही प्रश्न आहेत, कारण या 6 विधानसभामध्ये 4 विधानसभा ज्या आहेत
या ग्रामीण भागातल्या आहेत आणि 2 शहरी भागातल्या आहेत. शहरी भागाचे प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे ज्या काही केंद्रातील योजना आहेत, जी काही मोठी मोठी कामं आपल्याला करायची आहेत, ते देखील मी त्या ठिकाणी करणार आहे. शेतीचा सिंचनाचा प्रश्न आहे, शहरी भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, 8-8 दिवसांनी पाणी येतं. आरोग्याचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे जे काही बुनकर बांधव आहेत, पॉवरलूम संस्था त्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न मी प्रामाणिकपणे या ठिकाणी. मॅडम, धुळे शहराचे महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत, एक MIDC आणि दुसरं रेल्वे. तर या संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे? रेल्वेच्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे काही मागील अपूर्ण कामे आहेत ते देखील मी त्या ठिकाणी पाठपुरावा करून मी पूर्ण करणार आहे. जी काही आपलं मनमाड इंदोर रेल्वेचा जो काही विषय आहे तो संपूर्णपणे मी अधिकाऱ्यांकडून जाणून घेईन. तो कुठे अडकलेला आहे, काय अडकलेला आहे, कुठपर्यंत त्याचं आहे, का नव्याने पुन्हा सुरुवात करायची आहे, ते देखील त्या ठिकाणी मी बघेन. सिंचनाचे जे पाण्याचे प्रश्न आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील जलसंधारण विभागामध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी हे काम करणार आहोत आणि महाविकास आघाडीची जर सत्ता आली तर निश्चितपणे ही कामं करू. MIDCचा विस्तार होणं हे अतिशय गरजेचं आहे. नवीन MIDCसाठी जागा अधिग्रहण करण्याचा विषय असेल, नवीन उद्योग आणण्याचा विषय असेल, बेरोजगारी दूर करण्यासाठी हा निश्चितपणे मी धुळे शहर व परिसरात 5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प मनपाने केला असून यासाठी शहरातील सर्व स्वयंसेवी व सामाजिक संस्था, नागरिक, पर्यावरण प्रेमी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून धुळे शहर व परिसरात 5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प आपण केलेला असून पावसाळा सुरू झाल्यावर लगेच आपण या कार्यक्रमास सुरुवात करणार आहोत. यासाठी शहरातील सर्व स्वयंसेवी व सामाजिक संस्था, नागरिक, पर्यावरण प्रेमी यांच्या माध्यमातून हरित धुळे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी बुधवारी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून धुळे महानगरपालिकेमार्फत वृक्ष वाढदिवस कार्यक्रम नूतन महानगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित केलेला होता. सुमारे 5 वर्षापूर्वी धुळे महानगरपालिका प्रांगण व परिसरात वृक्ष लागवड करण्यात आलेली होती. सदर वृक्षांची वाढ झालेली असून त्यांचा वाढदिवस या निमित्ताने आयोजित केलेला होता. शहर व परिसरात 5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असून त्या दृष्टीने मनपामार्फत कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. नियोजनबद्ध पद्धतीने वृक्ष लागवड व संगोपन कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. शहरातही वृक्ष लागवडीसाठी सकारात्मक वातावरण असून निश्चितच धुळे शहरात वृक्ष लागवड संगोपन कार्यक्रम यशस्वी होणार आहे. या कार्यक्रमात लेखा विभाग लिपिक नितीन पाटील, स्वच्छता निरीक्षक गजानन चौधरी, मुकादम भरत येवलेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षरोप देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे, नगर सचिव मनोज वाघ, मुख्य लेखाधिकारी किशोर सुडके, कार्यालयीन अधीक्षक संजय मोरे, वृक्ष अधिकारी रविकिरण पाटकरी, सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, विकास साळवे, संदीप मोरे, अनिल साळुंके, प्रकाश सोनवणे, अनिल जावडेकर, दगडू पाटील, महेंद्र ठाकरे, चंद्रशेखर बाविस्कर, दिनेश माळी तसेच विविध खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक वसुंधरा दिवस आणि पर्यावरण दिवस आणि इथं या महानगरपालिकेच्या परिसरात गेल्या 5-7 वर्षापूर्वी जी झाडं लावली तर झाडांचा वाढदिवस सालाबादप्रमाणे दरवर्षी सेलिब्रेट करण्याची प्रथा आपल्या महानगरपालिकेने जपलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज आपण हा वाढदिवस या झाडांचा साजरा केला. या झाडांच्या वाढदिवसासोबत आमच्या 2 कर्मचाऱ्यांचे पण वाढदिवस होते, गजानन चौधरी आणि दुसरं भरत. तर यांचा पण वाढदिवस आपण साजरा केला एवढा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर आणि त्यांना 100 झाडं लावायचं टार्गेट दिलं आहे आणि ती झाडं आता आम्ही मोजणार आहे आणि माझी विनंती आपण पण ती मोजायची. कुठली 100 झाडं लावली ती त्यांनी आम्हाला त्याचं अकाउंट द्यायचं आहे एक. आणि यावर्षी आपल्याला सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी 5 लाख टार्गेट झाडं लावण्याचं दिलेलं आहे आणि आपण सामाजिक वनीकरण आणि बाकीच्या सगळ्यांना आपली डिमांड नोंदवलेली आहे. याच्यात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर मियावाकी टाईपचं जंगल आणि बांबू प्लांटेशन करावं असा आग्रह आहे.
तर ही जास्तीत जास्त झाडं या स्वरूपाची लागतील। या निमित्ताने धुळे शहरातल्या सगळ्या तमाम स्वयंसेवी संस्था आणि सगळ्या पर्यावरणप्रेमींना मी आवाहन करते या निमित्ताने की महानगरपालिका आणि आपण सगळेजण मिळून यावेळी हे 5 लाख झाडं लावण्याचं टार्गेट निश्चित कंप्लीट करू। नुसती झाडं लावून न थांबता ती झाडं जगवण्यासाठी पण प्रयत्न आपण या वर्षभरात करू, तर ते खरं यावर्षीचं हे राहील। तर आपण बघितलं की 45 डिग्री टेम्परेचर मी यावर्षी बघितलं उन्हाळ्यातलं हायेस्ट, हे माझ्यासाठी खूप जास्त होतं, पण हे तापमान कमी करण्यासाठी म्हणून आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत असं वाटतं मला, आणि ती निश्चित आपण लावू आणि आपण सगळेजण याच्यामध्ये आमच्यासोबत असाल असा विश्वास आहे मला। धन्यवाद। धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आरोग्य सभापतींच्या दालनात बुधवारी दुपारी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सभापती आरोग्य समिती यांच्या दालनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी संपन्न झाली। सभेत विषय पत्रिकेवर एकूण 5 विषय घेण्यात आले होते, त्यावर चर्चा होऊन सर्व विषय मंजूर करण्यात आले। प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभेचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती कैलास पावरा, जिल्हा परिषद सदस्य ज्योती बोरसे, पोपटराव सोनवणे, सोनी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, गणेश मोरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थायी समिती वेळेच्या वातावरणात पूर्ण झाली। आचारसंहिता असल्यामुळे आज काही विशेष विषय नव्हते, 5 विषय मंजूर झाले आणि मीटिंग व्यवस्थित पार पडली केली वातावरणात संपन्न झाले। कुठले विषय नाही आहे, शिक्षाचा निर्णय आहे आणि मागील ऋतू कायम करणे एवढा विषय आहे। त्याच्यावर काही विषय नाही आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय आज रजेवर आहे, त्याच्यामुळे उपाध्यक्ष म्हणून मी आजची सभा अध्यक्षस्थानी उपस्थित आहे। धुळे शहरातील देवपुरातील विष्णुनगर येथील संत रविदास समाज मंदिर भवन येथे मोची चर्मकार समाज विद्यार्थी पालक संमेलन व शिक्षण संस्कार परिसंवाद शिबिराचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला। मोची चर्मकार समाज गुरु रविदासजी विचार मंच धुळेतर्फे मोची चर्मकार समाज विद्यार्थी पालक संमेलन व शिक्षण संस्कार परिसंवाद तसेच बाल शिक्षण संस्कार शिबिराचे धुळे शहरातील देवपुरातील विष्णुनगर येथील संत रविदासजी समाज मंदिर भवन येथे बुधवारी आयोजन करण्यात आले होते। संत रविदास यांचा पुतळा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। शिबिरात 10वी बोर्ड परीक्षेच्या सहजपणे हसत खेळत तणावरहित अभ्यास पद्धतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। त्याचप्रमाणे खूप मेहनत करूनही अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने निराश होऊन विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जाऊ नये म्हणून त्यांना सेल्फ स्टडी विषयी मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याबाबत यात मार्गदर्शन करण्यात आले। अभ्यासाचा कंटाळा, चिडचिडपणा, पालकांची अयोग्य वर्तणूक अशा प्रकारच्या नकारात्मकतेविषयी योग्य समज देणे व शिक्षणासोबत संस्काराची जोड देत विद्यार्थ्यांचे मन परिवर्तन करून त्यांना सकारात्मकतेच्या दिशेने मार्गदर्शन करून पालकांविषयीच्या आदराची जाणीव करून देणे व विद्यार्थी आणि पालक यांच्यात सुसूत्रता घडवून आणण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। शिबिरात माहिती ध्यान व मनोरंजनाच्या माध्यमातून बौद्धिक व भावनिक आधारांवर शिक्षण अधिक संस्कार परिसंवाद शिबिर हे इयत्ता 5वी, 9वी किंवा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे। त्यांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी मोची चर्मकार समाज गुरु रविदासी विचार मंचचे प्रमुख कन्हैया साखरे, संजय केसावलेकर, मानसी बर्वे, अजय पानसे, रेणुका कांजरेकर, मोहन परदेशी, भारत शिंदे, पंकज बर्वे, मनोज सूर्यवंशी, भूषण शिंदे, लक्ष्मण चित्ते, अभिषेक चत्रे, हर्षल बर्वे, पायल शिंदे, टीना बर्वे, उर्वशी चत्रे, प्रेरणा चत्रे, कोमल बर्वे, स्वाती जुगलकर, मंगला जव्हारकर, अक्षय केसावलेकर आदी उपस्थित होते। साखरे गुरुदास विचार मंच धुळे महाराष्ट्र नियोजित शिक्षण पालक संस्कार बाल संस्कार शिबिर हे आज धुळे शहरामध्ये मोची समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेलं आहे आणि विद्यार्थी 5वी ते 7वी पर्यंतचे विद्यार्थीचा पहिला सत्र हा आता सुरू आहे। दुसरा सत्र मागच्या वर्षी घेतलेला आम्ही शिक्षण संस्कार परिसंवाद शिबिर यातील 22 विद्यार्थी हे उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन घेऊन चांगला मार्क घेऊन पास झालेल्या त्या विद्यार्थ्यांचा गुरुदासजी विचार मंचतर्फे गौरव पुरस्कार करण्यात येणार आहे आणि त्यांना विचार मंचतर्फे काय स्कॉलरशिप वगैरे काय देता येईल का समाजातील लोकांकडनं घेऊन ते सुद्धा आम्ही हे करून विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याचं काम करणार आहोत। आणि विद्यार्थी 10वी विद्यार्थी कमी मार्क मिळाल्याने
डिप्रेशनमध्ये जातात, तर ते डिप्रेशन होऊ नये त्याबद्दल आम्ही इथं मार्गदर्शन देतो. 10वीच्या पुढे करिअर मार्गदर्शन हे सुद्धा या मंचातर्फे त्यांना दिलं जातं. आता याच्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रमुख उपस्थिती बोलवून 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ आणि मान्यवरांचा सत्कार आणि विचार मंचाची भूमिका याच्यात स्पष्ट केली जाईल. गुरुदास विचार मंच याच्या जो खर्च असतो तो खर्च स्वयं उचलतो, कोणाकडनंही 1 रुपया न घेता. आणि शिवाय आम्ही सर्व वर्कर मिळून हे काम करतो. कुठल्याही दुसऱ्या लोकांना कामावर लावून न घेता आम्ही आमच्याच आयोजकांकडनं हे सर्व कार्य केलं जातं. आणि समाजातील लोक याच्यामध्ये स्वमस्फूर्त होऊन सहभागी घेऊन तेही याच्यामध्ये सहभाग घेतात, तेही आम्हाला याच्यामध्ये पाठबळ लावतात. पण आर्थिक मदतीमध्ये गुरुदास विचार मंचाचे जेवढेही 25 सदस्य आहेत ते सर्व मिळून हा खर्च उचलतात. आणि जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ज्याला काही गरज भासल्यास त्याला त्याची पूर्ततासुद्धा विचार मंचाकडून केली जाईल. हे आमच्या विचार मंचाचं ध्येय आणि धोरण आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा काँग्रेस भवन येथे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचा करण्यात आला सत्कार. 5 लक्ष वृक्ष लागवडीच्या संकल्पासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आयुक्तांनी केले आवाहन. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा संपन्न. आणि मोची चर्मकार समाज विद्यार्थी पालक संमेलन व शिक्षण संस्कार परिसंवाद शिबिर संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारात. तोपर्यंत नमस्कार.